सगळे सोयरे या शब्दावरून सरकार आणि जरांगेंमध्ये मतभेद। आईकडच्या नातेवाईकांना आरक्षण देणं कायद्यात बसत नाही, मंत्री गिरीश महाजनांची माहिती। मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरचा हट्ट धरू नये, शिष्टमंडळाची मागणी। तर मनोज जरांगे 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना अयोध्येचं निमंत्रण पाठवणार। निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व पक्षांच्या अध्यक्षांना करणार निमंत्रित। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 3462 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। पुराव्याच्या आधारे 5.5 लाख जणांना प्रमाणपत्र मिळण्याचा प्रशासनाचा दावा। भाजप एकट्यानेच निवडणुका लढवणार, भाजप आणि संघाच्या बैठकीत ठरल्याचं जितेंद्र आव्हाड यांचा दावा। खासदार निलंबनासंदर्भात विरोधकांचा मोर्चा। काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे खासदार रस्त्यावर। संसद ते विजय चौक मोर्चा, शरद पवारही सहभागी। राज्यसभा सभापती अपमान प्रकरणी भाजपचा एल्गार। नागपुरात महाल परिसरात इंडिया आघाडीचा निषेध। खासदार निलंबन चुकीचं, शरद पवारांची टीका। सरकार चर्चेपासून पळ काढतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप। तर विरोधकांचा आवाज दाबला जातोय, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका। ट्रिपल मर्डरने ठाणे शहर हादरलं। मद्यपी पतीने घेतला पती आणि 2 लहान मुलांचा जीव। आरोपी अमित बागडी फरार। मुंबईच्या दहिसर भागात मारुती सिलेरियो कार आणि बसचा भीषण अपघात। 2 जणांचा जागीच मृत्यू। देशामध्ये पुन्हा कोरोनाचं टेन्शन। नवीन सब व्हेरियंट JN.1चं देशात 21 रुग्ण। तर महाराष्ट्रातही नव्या व्हेरियंटचा शिरकाव। सिंधुदुर्गातल्या एकाला लागण। मास्क घाला, गर्दी टाळा, BMCचं आवाहन। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे औषधं, बेडचा BMC कडून आढावा। तर RT-PCR टेस्टची संख्याही वाढवणार। कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा। भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषण सिंग यांच्या गोटातला पदाधिकारी। अध्यक्षपदाच्या निकालानंतर कुस्तीपटू आक्रमक। मार्च-एप्रिल 2024 नंतर देशातल्या टोल नाक्यांवर GPS यंत्रणा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून GPS टोल वसुलीचा मुहूर्त जाहीर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।